नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे सारंगला असं वाटत आहे की आपण जिंकत चाललेलो आहोत आणि सारंगचा हा डाव त्याच्याच तोंडावर पडणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता पहिली फेरी झालेली असते. पहिल्या फेरीमध्ये कुकिंग कॉम्पिटिशन असते, म्हणजे पारंपरिक असे पदार्थ दोन बनवायला सांगितलेले असतात. एक असते ती सोलकढी आणि दुसरी असते ती काळ्या वाटाण्याची उसळ. तर ते रेसिपी जी स्पर्धा असते त्याच्यामध्ये जानकी ही जिंकलेली असते. एवढं मोठं विघ्न आलेलं होतं तरीही ती जिंकलेली आहे आणि परीक्षकांचं मन तिने जिंकून घेतलेलं असतं. त्यामुळं सगळेजण खुश झालेले असतात. त्यानंतर आता तिथे सांगण्यात आलेलं असतं की दुसरी स्पर्धा जी होणार आहे ती आता श्री यांच्यामध्ये होणार आहे. ही स्पर्धा सौ यांच्यासाठी होती, तर पुढचा राऊंड असणार आहे तो श्रीसाठी असणार आहे. मग इथे ताकदीची स्पर्धा होणार आहे एवढं सांगितलेलं जात असतं. तर त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण अंदाज बांधू लागतात. इकडे ऐश्वर्या मात्र रुसून बसलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की पहिला राऊंड हारलेलो आहे, आता सारंग दुसरा राऊंड पण आपण हारणार आहोत, कारण ताकदीची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकू शकत नाही, मला माहिती आहे, असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सारंग म्हणतो, तुम्ही असं कसं म्हणताय, तुम्ही असा कसा विचार करताय, काही झालं तरी तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्यावरच का आरोप करता, असं सारंग म्हणत असतो. मी ताकद लावू शकत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का, हे सारंगचं म्हणणं असतं. परंतु सारंगला माहिती असतं की सारंग किती ताकद लावू शकतो, काय करू शकतो, ही गोष्ट सारंगला चांगलीच माहिती असते. म्हणूनच सारंग म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, हो, त्याने कितीही ताकद लावली दादाने तरी मी काय करू शकतो हे मला चांगलं माहिती आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, अहो पण ऋषिकेश दादा जर तुमच्या पुढे आले तर तुम्ही कसं जिंकणार आहात ते सांगा बरं मला, हे शक्य आहे का, हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो की अहो तुम्हाला नाही माहिती. आणि मग ऐश्वर्याला तो म्हणतो की तुम्ही राहा बरं निवांत, मी सांगतोय ना तुम्हाला काय होणार आहे ते, असं तो ऐश्वर्याला बोलत असतो. आणि त्याचवेळी ऐश्वर्या म्हणत असते, असं कसं निवांत राहायचं सारंग, तुमच्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, काय होऊ शकतंय ते, असं ऐश्वर्या बोलत असते. त्यावेळेस सारंग म्हणत असतो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगतोय ना सगळं व्यवस्थित होणार आहे. ऐश्वर्या म्हणत असते की आज हा बावळट माणूस एवढा कॉन्फिडेंट का आहे, कारण मी याला एवढं बोलत आहे पण याला मात्र माझं कळतच नाही मला काय म्हणायचं आहे ते, असं ऐश्वर्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. पण तिला कुठं माहिती असतं की सारंगच्या डोक्यात काय प्लॅन आहे आणि नक्की सारंग कशा पद्धतीने पुढचा प्लॅन करणार आहे याबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं. आणि मग इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघंही खूपच कॉन्फिडेंट असतात, कारण त्यांनी ठरवलेलं असतं की आता पुढे आपल्याला काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत या गोष्टीची जाणीव ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही असते. घरी आल्यानंतर ऐश्वर्या पुन्हा बोलत असते, ओरडत असते. ती सारंगला म्हणत असते, मला माहिती आहे तुम्ही जिंकू शकणार नाही याची मला खात्री आहे, हे सगळं तिचं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा इकडे ऋषिकेश आणि जानकीही घरी असतात. सारंग म्हणत असतो, तुम्हाला नाही माहिती, ही स्पर्धा जरी ताकदीची असली तरीही मला माहिती आहे की मी ही स्पर्धा कशा पद्धतीने जिंकू शकतो. ऐश्वर्या म्हणते, कशा पद्धतीने जिंकू शकतो म्हणजे तुम्ही काय करू शकता. तेव्हा सारंग म्हणतो, तुम्हाला नाही माहिती, मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही पतंग उडवायसाठी गेलेलो होतो, तिथे गेल्यावर काय झालेलं होतं ते. ऐश्वर्या म्हणते, काय झालं होतं तिथे गेल्यावर. तेव्हा सारंग म्हणतो की मी तिथे खड्ड्यात पडायला लागलेलो होतो आणि तुम्हाला माहीत नाही आहे दादाचा जो वीक पॉईंट आहे, त्याची जी कमजोरी आहे ती कमजोरी मी पकडणार आहे आणि मग मी स्पर्धा जिंकणार आहे. इथे ताकदीने नाही तर बुद्धीनं स्पर्धा जिंकायची आहे, एवढं मला कळलेलं आहे, असं सारंग ऐश्वर्याला सांगत असतो. ऐश्वर्या म्हणतो, काय सांगताय सारंग तुम्ही, तुमचं तर डोकं लयच चालायला लागले. तेव्हा सारंग म्हणतो की हो, मी खरं सांगत आहे तुम्हाला, ही स्पर्धा आपल्याला ताकदीने नाही जिंकता येणार, ही स्पर्धा आपल्याला बुद्धीने जिंकायची आहे, कारण ऋषिकेश दादाच्या पुढे जर मी उभा राहिलो तर मी जिंकू शकणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे आणि हे मलाही माहिती आहे, इवन दादालाही ही गोष्ट माहितीच आहे. पण आता मी जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं मी वागणार आहे. तेव्हा ऐश्वर्याला तो सांगू लागतो की आपल्याला जर ह्या स्पर्धेत जिंकायचं असेल तर हा एकच पर्याय आहे. हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, बराच शातीर दिमाग आहे तुमचा, भारीच डोकं चालायला लागलं तुमचं, असं ऐश्वर्या सांगत असते. तेव्हा सारंग म्हणत असतो, हो, तुम्ही मला प्रत्येक वेळेस असं म्हणता की मी काही करू शकत नाही, पण मी जे खरं आहे ते सांगत आहे, कारण त्या दिवशी ऋषिकेश दादाने हातातला पतंग सोडून दिला आणि त्याने माझा जीव वाचवलेला आहे, त्यामुळं मला खात्री आहे आत्ताही ऋषिकेश दादा मला वाचवणार आहे, हे सगळं सारंग बोलत असतो. आणि ऐश्वर्याला मात्र खूप आनंद झालेला असतो, तिला खूप भारी वाटत असतं, म्हणजे हा जो सारंग आहे तो डोक्यावर पडलेला आहे हे तिला आता
पक्की खात्रीच पडलेली असते, पण आज याच्याच बावळटपणाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे असं ऐश्वर्याने ठरवलेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात. जानकी म्हणत असते की मला कळतच नाही आहे की काय करायचं आहे. आता जर उद्या तुमच्या विरोधात सारंग भाऊजी आले तर? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय करायचं तू सांग. तेव्हा जानकी म्हणत असते पण आपल्याला खेळावं तर लागणारच आहे. इकडे ऋषिकेश तेच म्हणत असतो, माझ्या विरोधात मला तीच काळजी वाटत आहे. सारंगला हरवणं माझ्यासाठी काहीच नाही आहे, कारण पारंपरिकच खेळ असणार आहेत. कुस्ती वगैरे तर नसेल, पण तिथं रस्सी खेच किंवा असं काहीतरी असणार आहे ज्याच्यामुळं आपण सहज जिंकणार आहोत, याबद्दल काही शंका नाही. पण जर तुमच्या विरोधात तिथे सारंग भाऊजी आले तर काय करायचं? तर ऋषिकेश म्हणू लागतो, मलाही तीच काळजी वाटत आहे. जर माझ्या विरोधात तिथे सौमित्र आला तर तो थोड्या वेळ तरी तग धरू शकेल, पण जर माझ्या विरोधात सारंग आला तर खूप अवघड होणार आहे असं तो सांगत असतो. तेव्हा जानकी म्हणत असते, मग तुम्ही काय ठरवलेलं आहे असं जानकी ऋषिकेशला विचारत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी एकच ठरवलेलं आहे की माझी जी कमजोरी आहे त्याला मी आता माझी ताकद बनवणार आहे. कारण काहीही झालं तरी तुला माहिती आहे ही स्पर्धा जिंकणं आपल्यासाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे आणि ही स्पर्धा आपल्याला जिंकायचीच आहे. काहीही झालं तरीही मान्य आहे, मला माझ्या पुढे नाती असणार आहेत, सगळं असणार आहे, पण मला विचार तर करावा लागणारच आहे आणि तो विचार करून ही स्पर्धा मला जिंकावी लागणार आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा जानकी म्हणत असते, मग तुम्ही काय ठरवलेलं आहे? इकडे सारंगने तर ठरवलेलं असतं की स्पर्धा सुरू झाली, ऋषिकेश दादाने थोडासा धक्का दिला की आपण पडायचं आणि मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करायची. हा सगळा सारंगचा डाव असतो. परंतु आता इथे खूप मोठी आयडिया होणार असते, ती म्हणजे ऋषिकेश करणार असतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सुमित्रा नानांकडे आलेली असते. नानांना सांगत असते की मला आई असं सांगत होती की हे जे घडत आहे ते खूपच विचित्र होत आहे, कारण काहीही झालं तरी मला कळतच नाहीये की आता जर सारंग आणि ऐश्वर्या जिंकले नाही तर आपली कंपनी राहणार नाहीये, कंपनी मोडकळीला येणार आहे, कंपनी विकावी लागणार आहे, हे मला आई सांगत होती. हे ती नानांना सांगत असते. नाना म्हणत असतात, असं कसं शक्य आहे? तेव्हा सुमित्रा सांगत असते, मला तर कळणंच गेलंय. नाना म्हणतात की ऋषिकेशला विचार असं नाना तिला सांगू लागतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी देवदर्शनासाठी म्हणजे देवाला नमस्कार करण्यासाठी ऋषिकेश आणि जानकी मंदिरात आलेले असतात आणि बरोबर त्याच वेळी तिथे सुमित्राही मंदिरात येते आणि मग ऋषिकेश लगेच जानकीला म्हणत असतो की मला निघायचं आहे. आत्ता माझ्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचं हित आणि त्यासाठी मला इथून जावं लागणार आहे असं ऋषिकेश बोलत असतो. तेव्हा जानकी म्हणत असते की अहो आई आले, त्यांच्याशी एकदा बोलून तरी घ्या, त्यांना तुमच्याशी बोलायचं असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, मला कोणाशीही बोलायचं नाही, कारण जी नाती माझी नाही येतच तर त्यांच्याशी मी कशासाठी बोलू असं ऋषिकेशचं म्हणणं असतं. आणि तो म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता जानकी चल इथून. जानकीला तो मागे लागलेला असतो. त्याच वेळी तिथे आता सुमित्रा आलेली असते आणि सुमित्रा म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता मला काय बोलायचं ते ऐकून घे, कारण मी जे बोलणार आहे ते महत्त्वाचं आहे. ऋषिकेशला ती विचारत असते, मला फक्त एवढंच सांग, जर ही स्पर्धा ऐश्वर्या आणि सारंग जिंकले नाहीत तर कंपनी विकावी लागणार आहे का? आणि जर ही स्पर्धा ती जिंकले तर कंपनी व्यवस्थित राहणार आहे का? त्यावरती ऋषिकेश म्हणतो की सुमित्रा एंटरप्राइजेस विकावी लागावी यासाठी मी हे करत नाही, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी करत आहे. मी तुम्हाला आता एवढं सांगू इच्छितो, जर ही स्पर्धा ऐश्वर्या आणि सारंग जिंकले तर सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, त्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे, खूप कमिशन द्यावं लागणार आहे आणि मला माझ्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी ही स्पर्धा जिंकावी लागणार आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मग सुमित्रा म्हणते की मग काही हरकत नाहीये, कारण ऋषिकेशने सांगितलेलं असतं, यावर तिचा विश्वास असतो. तो म्हणत असतो, अजूनही तू माझ्या तेवढ्याच जवळचा आहे, अजूनही माझ्यासाठी तूच लाख मोलाचा आहे, तूच महत्त्वाचा आहे. त्यामुळं मला असं वाटत आहे की काही झालं तरीही मला माहिती आहे की सुमित्रा एंटरप्राइजेस बंद पडावी म्हणून तू करणार नाहीस, परंतु मला जे शंका होती, मला जे कळलेलं होतं, मला आजीने ते सांगितलेलं होतं, म्हणून मी हे बोलून दाखवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे ऋषिकेश जेव्हा सांगतो की असं होऊ शकत नाही, तेव्हा मात्र आता सुमित्राला विश्वास बसतो आणि सुमित्रा म्हणते, मग झालं, मग काहीच हरकत नाही असं स्पष्टपणे आता सुमित्राने सांगितलेलं असतं. आणि सुमित्राच्या म्हणण्यानुसार
लगेचच इकडे ऋषिकेशच्या म्हणण्यावर सुमित्राने विश्वास ठेवलेला असतो आणि सुमित्राने ठरवलेलं असतं की काही हरकत नाही आहे, मग या स्पर्धेमध्ये ऋषिकेश आणि जानकी जिंकले तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता स्पर्धा सुरू होते आणि सारंगचं जे ठरलेलं असतं त्या पद्धतीने सारंग वागत असतो. सारंग मुद्दामच ओरडायला सुरुवात करतो. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही इथे मला काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे पडायचं आहे. ऋषिकेश दादा मला वाचवायला येणार असं सारंगला वाटत असतं आणि म्हणून सारंग जोरात ओरडायला सुरुवात करतो. पण ऋषिकेश काही रस्सी सोडत नाही, तो खेचत राहतो आणि सारंग तोंडावर पडतो. कारण सारंगने थोडीही ताकद लावलेली नसते. सारंग हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतो. सारंगचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता मला माहीत होतं मला ऋषिकेश दादा वाचवायला येणार आहे. पण ऋषिकेश आणि जानकी तिथं जातात आणि म्हणू लागतात की ही स्पर्धा आत्ता आम्ही जी खेळत आहोत ती शेतकरी बांधवांसाठी करत आहोत आणि त्यामुळं काहीही झालं तरीही आत्ता ही स्पर्धा जिंकणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण माझी कमजोरी हीच मी ताकद बनवलेली आहे असं ऋषिकेश सांगत असतो. सारंग तर डोक्यावर पडलेला असतो, त्याच्या डोक्याला लागलेलं असतं आणि सगळेजण मात्र पाहतच असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. हे जे काही घडत आहे ते खूप विचित्र असतं. सारंग तोंडावर पडलेलं असतो आणि ऋषिकेशने जे ठरवलेलं असतं त्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या असतात. कारण ऋषिकेशला माहिती होतं की सारंग अशाच पद्धतीनं वागणार आहे आणि सारंग बरोबर मूर्खासारखा तसाच वागलेला असतो आणि ऐश्वर्याने तर त्याला चांगलंच आता बडवायचंच ठेवलेलं असतं. कारण सारंग तोंडावर पडलेला असतो आणि सारंगची वाट लागलेली असते. सारंग तर पडलेला असतो आणि आता या सगळ्यातून आता बाहेर कसं पडायचं हा मोठा प्रश्न असतो. कारण दुसऱ्या फेरीला पण ऋषिकेश आणि जानकी जिंकलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.